अवकाश भल्या चला लास्ट आहे. कशी जोडी. हे निसर्ग सौंदर्य आहे कोकणातलं. वाह ऊन ऊन पडला. त्यानं निघालो काय पाळलेत. हलते हलते वाचायची ठीक आहे असू दे. पाळलेत. गावाकडचं वातावरण बघताय. मी आलोय भात लावायला. आणि रानो अरे ओम शेट आलोय. नाही इथं इथे काढता येतात. गव्हर्नमेंट बघा. आमनो चलो चलो. हा बघा जरा वातावरण बघा गावाकडचा. भात लावायला सुरुवात. बैल बांधलेले आहेत. येतील आता. तेव्हा वरून काड्यावरून पाणी घेतलेलं आहे. मम्मी चोंड भरतील तुडूम आता. पाणी बघताय. किंवा घेतली पहिले दाढ काढायला जाऊया. तोंड धुताय तुटलेत काय. वाह काय वातावरण आहे. गाव तर गाव नाही मग काय. चल भाताला आलोय. माझं मन एकदम हर्ष झालेलं आहे. हर्ष हर्षलाय मन. वाजले लावणीला सुरुवात. आता सर्व मिळून अशी दाढ काढायची. ही रोपं म्हणजे दाढ. भाताची रोपं काढायची. मूठ बांधायचे ते. आणि प्रत्येक या जेवढे वावर दिसतात ही चोंडे दिसत आहेत त्या चोंड्यात लावायची. बैलांना आधी नांगरलं जाईल. चिखल केली जाईल. नंतर मग लावणी सुरू होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व ही धमाल पाहू शकताय. आणि सबस्क्रायबरना सांग कधी बस तुम्ही फक्त व्हिडिओ काढता. व्हिडिओ दिसत ना. आम्ही बॅक कॅमेरावाले काम करता का नाही त्यांना सांग. कसं आम्ही कॅमेरामध्ये दिसत नाही. त्यांना जास्तीत जास्त तुम्हाला बाहेर आमचं सराउंडिंगचं वातावरण दाखवायचा प्रयत्न करतो. हां हो लागतो. बाबा पण शेतात आले. बरं ना त्या जागे बोलायला बाबाला जरा गारण होऊ द्या. वातावरण बघताय गावाकडचं. आज जरा ऊन पाडला नाही ना. 2-3 दिवस ऊन नव्हता. वा ऊन खातोय ऊन. ऊन येतो नाही. ऊन आलं की शरीराला ताकद मिळते. 12 रेड्याची मस्ती मिळते. आपल्या पप्पा आले. पुरांची नाही. राखेचं दाखवतोस का काय. राखेचं दाखवतोय. व्हिडिओ चालू. अहो ते किती गाय आहेत तुमच्या. माझे नाही बघा. त्यांची गाय बी नाही. मग आता इथं गाय शोधत आलं होती. आणि त्यांची नाही. राखेता कधी येतोय काय माहिती. काय माहिती. हे आमचे राजेंद्र काका बुद्धवाडीतले. आमच्याकडे बुद्धवाडी आहे. बुद्धवाडीतले डॉन काका. राणी साहेब आल्या.
बांधून ये. शक्ती बघ. पाणी नाही. पाणी कुठं आहे? पाणी आपल्याला चालतोय तोपर्यंत जाऊ नको. अंगावर पाणी घेऊन भाकरी करून बाबा ये. आधी तुम्हाला पाणी येतंय ना? हा मग नंतर कमी वाटलं ना तर जाऊ. जास्त नको. पाणी जास्त नको. जिरते चिखलीत भात चांगला लागतो. हा इकडे बघा माणसानो. भात लावायला बोला आपल्या सबस्क्रायबर ना. हे पप्पा आलेत ना आता. हे काय बाप्पा बैल आणून येता. चला आम्ही दाढ काढतो ही सगळी. बैल घेऊन येऊया चला. अरे शक्ती सरून आले. कशी ओके बघा. हा पोट फुगून एकदम. बरं चल उठ उठ. चल ये थोडे पण चल. शाबास चल. चले पण चल ये ये चले ये ये. हा ये 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 ये. हा चल. सारखा किती मोठा आहे. चल आवड हाल चल हो ना. नंतर मग चराय सोडून चल 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 पुढे. सरलो चपाटा भेटला त्याला. चपाटा भाऊ बघताय भात लावणीचा. ए नांगराची बांधणी करून झालेली आता. तेव्हा नांगर बांधून झाले. आता सुरुवात बाळ्या चरायचा नंतर चरायचा. ठीक आहे आता पटकन चाल. ठीक आहे आल्या लोटू. ये पुढं आल्या नाही. अबे इकडे उपस पाणी. अबे इथं इथं बा हे कोपऱ्यात. असं पाणी आपण का उपसतो. बांधाकडे लागला पाहिजे ना. त्यासाठी कधी कधी असं बांधाकडे पाणी लागत नाही त्यामुळे ताटलीने उपसावं लागतं पाणी. त्यांना दुपारी कोंडा घालू. आज लावणी आपल्या दोघांची चालू आहे. इथं लावणी दोघांची चालू आहे आज. बाबांची आणि आपली. हो इथं चल कर बस. छोटी छोटी बनवू इकडे. सकाळी आवाज दिला. तर बैलांच्या बघ मामाने पॅन्ट भारी बनवले मी बघ.
याच्यामध्ये ना भिजत नाही ती. रेनकोटची पॅन्ट. हा हो चिखल नाही उडत. हो चिखल नाही उडत त्यामुळं. पण एक करून देतो. चला आता दाल काढूया. भाकऱ्या खाऊन आली हो काय? काल काल प्रभूंना नाही विचारला खाऊन आलो काय, ते म्हणलं 3 भाकऱ्या खाऊन आलोय चटणीशी. लावाय जाता हो? जा मग सगळ्यांनी एकदा चुटकून या. मी इथं काढतो, दाढ काढतो. हो पाय ओढून ओढून येऊ चांगला व्हायला. पाय ओढून चांगला व्हायला. पाय ओढून ओढून इकडनं काढतो मी दाढ, तुम्ही जावा. बंद कर बंद कर. निगडीचं ठायला कशाला पाहिजे? इथं पुढे आणलं विचार. तो निगडीचा ठाला नाही गेलाय ना? हे किती पाहिजे ठालं? 5 ना? निगडीचं ठालं कशाला लागतात? 5 लागतात पहिल्या दिवशी लावाया. हो 5 निगडीचं ठालं. पण कशासाठी? असंच ती पहिल्यापासून प्रथा आहे म्हणून. वाडवडिलांची प्रथा आहे, पहिल्यापासून 5 निगडीचे ठाले लागतात. गावात टेकला होता 5 ठाले. 5 ठाले होते तेव्हा. हो ते ठाल्यासोबत हा तो आव्हान घ्यायचा असतो लावायचा. 5 ठाले हो म्हणजे लावणी चांगली होते असं आहे. नानाने मी काढतो दाढ. या वर्षाची पहिली लावणी करतोय. चांगला धान्य येऊ दे. प्रत्येक ह्याच्यात करतेस ना? प्रत्येक आव्यात एक एक ठाला घ्यायचा. हा निगडीचा ठाला आहे. तुम्ही लावा आता. हो आम्ही दाढ काढतो. आव्हान कमी पडून देऊ नको. चला भात लावणे को. मूड घेऊन जाता? हो मूड घेऊन जावा. हा येऊ दे, लगेच लावलं की बसू परत दाढीवर. मैदा आणून देते मोठ लावा तुम्ही. हे लाव नाही तू जा जा लाव. बाईचे बांधी वरले वरले बाईचे तोंड ती वाहून आले. ती पण खाल्ली असती हो, पण आवाज नको. कोणाला सांगवाय उगलीवरती भाकराने खाल्ली. या मग तुम्हाला कोंडा घालू. तिला फोडलेलंच नाही तू. लावणीचा पहिला दिवस आहे आज. आव्हान उगला तरी आम्ही जाणार नाही बा. लावणीचा पहिला दिवस. या 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 पंचवीस. आणि पातेली वा तिकडे दाढ काढतायत. तो लावणी चालू आहे.
बघा मग मम्मी कुठे गेली तुझी? हाय ऊन पडलाय, ऊन पडला. मामांचं बैल बघा कशी जोडी. हे निसर्ग सौंदर्य आहे कोकणातलं. आमच्या काशी चढ उताराची शेती असते. वरचा चोंडका एक, खालचा चोंडका एक. हे पहा सुंदर सुंदर सुंदर. काळूचा पाड्याचं नाव सुंदर. मानिवा कसं साठलंय लावणीसाठी. आता हा उभा बाप्पा तास करतायत. उभा तास होतो आणि मग आडवा नागर फिरवलं की चिखल होते. अशी फिरवली की आता मामा सुरुवात करतायत. कोंबडी अंडा घातला नाही. चालला नाही मी. तास करतायत मामा. आधी तास करतील आणि मग नंतर डायरेक्ट चिखल. हे जा पाला लावा. तुमची वाट बघतायत. पत्राला लावा का नाही. आधी वाढणारी हीच आहे. चला अवकाश भल्या. चला लास्ट आहे. एवढाच करायचा. एवढं पूर्ण करून घ्या आणि मग जाचा राहिला. 1 14 2 3 4 5 6 टोटल 7 झाले आज लावून. आपण आता पूर्ण करायचं आहे. मग झालं. बैलांना सोडून लावायचे. पाणी घेतलंय. असा ढव साठवलाय बघ. झाला भडकती. थोडा बस. तिकडे दाढ करतोय तो. चला सावकाश होऊ द्या. तर चांगला ऊन पडलाय. हा लास्ट जोंडर राहिलाय. लावून टाकायचं पटकन. काय दादू झालं मग आज. तो उद्या आणि ते 2 तिकडचं घरापासली लावणी कम्प्लीटेड.
रस्ता जमतोय काय बैल गेलेले आहेत चरायला. चरू दे जरा चांगली. त्यांना पण भूक लागली ना. मग जा आपण खाल्लेला त्यांना नको काय. सकाळपासून चालतात. आंबवण खाल्ली मध्ये पण आता परत चरायला गेलेत. दादू आपल्या इथे एक अशी गोष्ट आहे की आपण पावसाळ्यात ह्याचं पाणी पिऊ शकतो. बोंबडाबा कसा आहे कसा येतोय भारी ना. देवाची देणगी बेडकी बघ. तसा वरनं कुठला तरी झिरपतोय पाणी है ना. बोंबड्यात येतं कसं बघ. पितो. आंघोळीला आहे ना. बरं वाटलं. कसं आहे बोंबडा. कसं आहे पाणी दादू. ऐका नाही नॅचरल. वा भारी अनुभव. बोंबड्याचं पाणी बोंबडा उपिल म्हणतात. हा बोंबडा आहे बेसिकली. उपिल आणि बोंबडा. उपिलमध्ये एवढा फरक असतो की तो बांधात निघते डायरेक्ट अशी स्मूथली. याने हा असा फवारा उडतो छोटासा बोंबडा.